लक्ष द्या. ठीक आहे. हा, लक्ष द्या. काय म्हणते, 2 सेल ऑफ EMF 5 volt and 10 volt are accurately compared using potentiometer of length 400 centimeter. ऑप्शन काय आहे? Then battery that runs potentiometer should have voltage 8 volt. A battery of potentiometer can have voltage 20 volt. Are adjusted so that potential drop across wires slightly exceed 10 volt. Okay. First portion of 50 cm wire itself have potential 10 volt, and potentiometer usually used for comparing resistance and non voltage, not voltage. तर हे ऍब्सोल्युटली रॉंग आहे. पोटेन्शियोमीटर कशासाठी असते? व्होल्टेजसाठी असते. आता ऐका, मगाशी आपण जे डिस्कस केलं, पोटेन्शियोमीटर, हा, तर ह्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की बॅटरीचं व्होल्टेज किती आहे? 100. मग एचं व्होल्टेज किती झालं? 100. बीचं 0 आलं. मी पोटेन्शियोमीटरचं वायरची व्होल्टेज किती झालं? 100. आपण जर इथं बॅटरी 100 जी कम्पेअर करायची ना, ती मी सपोज 110 यूज केली असती. अंडरस्टूड? तर काय झालं असतं, हे 100 इथं झालं -10 झालं असतं, करंट कधीच फ्लो झालं असतं. इज इट क्लिअर एव्हरीवन? मग जर मी बॅटरी हायर दॅन सप्लाय व्होल्टेज यूज केली तर करंट फ्लो होणार नाही. इज इट राईट? म्हणजे ही जी बॅटरी कम्पेअर करायचं व्होल्टेज काय पाहिजे? कमी पाहिजे. कशापेक्षा? जी बॅटरी आपण पोटॅन्शियोमीटरला कनेक्ट करतोय, बरोबर? मग सांगा ऑप्शन कुठलं येईल? कुठला नंबर चाललेला? 27 ना? सिंपल थिअरी आहे की हे जो दोन EMF कम्पेअर करायचं ना, त्याचं EMF बॅटरीपेक्षा कमी पाहिजे. EMF कसं काय पाहिजे? कमी पाहिजे. मग कुठलं ऑप्शन मी कमी आहे? तिथं बॅटरीचं व्होल्टेज किती आहे? 8 व्होल्ट. जे 10 पेक्षा कमी आहे, नाही चालणार. हे जे बॅटरी आपण जे एक्सटर्नली कनेक्ट करतो ना, त्याचा व्होल्टेज काय पाहिजे? ह्या 5 आणि 10 पेक्षा जास्त पाहिजे. 10 पेक्षा ऑब्व्हियसली जास्त पाहिजे. 11, 12, 30 व्हॉट एव्हर. त्यामुळे एचं रॉंग ऑप्शन आहे. इज इट राईट? कळालं? त्यामुळे काय, बॅटरी ऑफ पोटॅन्शियोमीटर व्होल्टेज 20 व्होल्ट. बॅटरीचं व्होल्टेज जास्त आहे, पाहिजे आपल्याला, बरोबर? आणि रिओस्टॅटनं ते ऍडजस्ट केलं कशाला? स्लाइटली एक्सिड 10 व्होल्ट, बरोबर आहे की नाही? साईड लेस दॅन 10 व्होल्ट नाही, एक्सिड 10 व्होल्ट आहे. म्हणजे ऑप्शन करेक्ट कुठलं? बी. अंडरस्टूड? गेटिंग एव्हरीवन? हा, तर सोल्युशन म्हटला तो मी लिहायचं म्हटलं तर आपल्याला E1 किती दिले? वी हॅव गिवन E1 किती? 5 व्होल्ट. प्लस E2 किती? 10 व्होल्ट. आणि E म्हणजे काय? प्लस E इज अ बॅटरी कनेक्टेड टू पोटॅन्शियोमीटर is much greater than E1 E2 कम्पेअर सेपरेटली. त्यामुळे E1 पेक्षा E2 मोर आहेच, आणि E2 पेक्षा E मोर पाहिजे. E2 10 आहे, मग ह्याच्यापेक्षा मोर इज अ मोर दॅन 10 E पाहिजे. मग मोर दॅन 10 E म्हणजे बॅटरी कनेक्टेड टू पोटॅन्शियोमीटर कुठले आहे? बी. तेव्हा ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. इज इट क्लिअर? अंडरस्टूड?